गोव्याचा एक पोर्तुगीज व्हॉइसरॉय होता. त्याचं नाव होतं कोंदे साओ विन्सेंटे. या व्हॉइसरॉयने 21 सप्टेंबर 1667ला एक हुकूम काढला आणि या हुकुमाअंतर्गत त्याने सांगितलं की गोव्यामध्ये तिसवाडी आणि बारदेश या भागामध्ये जे जे नॉन ख्रिश्चन म्हणजे ख्रिश्चन नसलेले लोक राहत असतील त्यांनी 2 महिन्यांच्या आत गोवा सोडायचा. अन्यथा त्यांच्यासमोर 2 पर्याय असतील. एक तर त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा किंवा मृत्यूला तयार राहायचं. आणि त्याची मुदत होती 21 नोव्हेंबर 1667 पर्यंत, म्हणजे 2 महिन्यांची. म्हणजे गोव्यामध्ये जेव्हापासून पोर्तुगीजांनी गोवा आपल्या ताब्यात घेतला 1510, तेव्हापासून जवळजवळ पुढच्या 150 वर्षांमध्ये एवढा अन्याय अत्याचार केला होता. तिथल्या हजारो लोकांची कत्तल केलेली होती, त्यांना कन्वर्ट केलेलं होतं, ख्रिस्ती धर्मामध्ये घेतलेलं होतं की या अत्याचाराला पारावार उरला नव्हता. बारदेशमध्ये देखील 7,000 पैकी 4,000 लोकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला. कितीतरी हजार लोकांनी स्वीकारला नव्हता, त्यांची हत्या झालेली होती. एकेका दिवसात शेकडो मंदिरं या गोळ्यामध्ये पाडली गेली. अशा अनेक घटना गोव्यामध्ये घडत होत्या. एका पोर्तुगीज अधिकाऱ्याने तर नंतर सांगितलेलं होतं की हा कोंदे दी साओ विन्सेंटे नावाचा जो व्हॉइसरॉय होता तो जर जास्त जगला असता तर गोव्यात आज एक देखील हिंदू शिल्लक राहिला नसता. आणि आता आपल्याला माहिती आहे की गोव्यात हिंदू आहेत. मग हे गोव्यात हिंदू राहिले कसे? ते शिल्लक राहायचं कारण काय? तर हे शिल्लक राहायचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज गोव्यामध्ये हिंदू आहेत, त्याच्या मागे शिवाजी महाराजांचं काय काम आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघूया. तुम्ही पाहताय AN क्रिएटर चॅनल. गोव्याचा नकाशा बघितला तर आज आपण ज्याला नॉर्थ गोवा म्हणतो, हा नॉर्थ गोवा म्हणजे थोडक्यात त्याला पूर्वी बारदेश असं म्हणायचे, जिथं आता ॲक्च्युली गोव्याचे जे पणजी किंवा इतर महत्त्वाची जी वास्को वगैरे शहर आहेत त्याला म्हणायचे तिसवाडी, अजून देखील म्हणतात. आणि दक्षिण गोवा जो आहे त्याला पूर्वी म्हणायचे साष्टी. आता दक्षिण गोव्यामध्ये तिसवाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर धर्मांतरण झालेलं होतं. इथं पोर्तुगीज लोक तिथल्या हिंदूंच्यावर अत्याचार करायचे. ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालेली होती. याशिवाय महाराष्ट्रातला जो आत्ताचा तळकोकण आहे म्हणजे सिंधुदुर्ग वगैरे, इथं जे लखम सावंत होते, सावंतवाडी कुडाळचे हे सावंत होते, हे देखील महाराजांच्या प्रजेला त्रास द्यायचे. आणि हे त्रास देऊन जर महाराज त्यांच्यावर हल्ला करत असतील तर निघून जायचे आणि खाली दक्षिणेत जाऊन गोव्याच्या आश्रयानं, पोर्तुगीजांच्या आश्रयानं राहायचे. लखम, केशव आणि नारभा असे अनेक लोक होते जे सगळे खाली दक्षिणेत जाऊन राहायचे. ही बातमी महाराजांना कळल्यानंतर महाराजांनी बारदेशवरती हल्ला केला. बारदेशवरती हल्ला केल्यानंतर तिथं डिचोली, कोलभाल या सगळ्या भागांमध्ये महाराजांचं सैन्य फिरायला लागलं. तिथे जाऊन महाराजांनी तिथल्या पोर्तुगीजांची जी छोटी छोटी ठाणी होती ती सगळी जिंकून घेतली आणि सगळा भाग आपल्या ताब्यात घेतला. महाराजांनी नॉर्थ गोवा, आत्ता ज्याला आपण भारत म्हणतो, या भारतमधला बराचसा भाग जो पूर्वेकडचा भाग आहे तो सगळा जिंकून घेतल्यानंतर काही हिंदू लोक महाराजांना भेटायला आले. त्या हिंदूंनी महाराजांना आपली हकीकत सांगितलं की मागच्या महिन्यामध्ये इथल्या पोर्तुगीज व्हॉइसरॉयने एक हुकूम काढला. त्यानुसार आम्हाला गोवा सोडून आपली प्रॉपर्टी, आपला जमीन जुमला, घर सोडून जायला सांगितले. ही गोष्ट महाराजांनी त्यांच्या लक्षात आल्यानंतर विचारलं की हे करायला लावणारे लोक कोण आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं जे काही ख्रिश्चन मिशनरी आहेत या मिशनऱ्यांच्या प्रभावाखाली हे सगळं केलं जातंय. यानंतर महाराजांनी सांगितलं की ज्या गावामध्ये हे ख्रिश्चन मिशनरी आहेत आणि हे सगळं अशा प्रकारचं मिशनरी काम करतायत त्या सगळ्यांना उचलून आणा. आणि महाराजांच्या आदेशाप्रमाणे मग एक संपूर्ण गाव, ज्या गावामधली सगळी लोकसंख्या ही ख्रिश्चनांची होती, असं एक संपूर्ण गाव, त्या गावातले लोक, त्या गावातले ख्रिश्चन धर्मगुरू या सगळ्यांना उचलून आणलं गेलं. साधारणतः 1300 लोक महाराजांच्या सैनिकांनी उचलून महाराजांच्या समोर आणले. या 1300 लोकांच्या मध्ये 4 ख्रिश्चन धर्मगुरू होते, पाद्री होते, ज्यांनी गोव्याच्या व्हॉइसरॉयला हा निर्णय घ्यायला भाग पाडलं होतं की इथं हिंदू राहूच शकत नाहीत, या ठिकाणी ख्रिश्चन सोडून कुणीही राहायचं नाही, हा निर्णय घ्यायला भाग पाडलं होतं. या 4 पाद्रींना महाराजांच्या समोर आणलं गेलं. महाराजांनी त्यांना अट घातली की तुम्ही एक तर हिंदू धर्म स्वीकारायचा किंवा मरणाला तयार व्हायचं. त्या ख्रिश्चन धर्मगुरूंनी सांगितलं की आम्ही हिंदू होणार नाही, आम्ही मरणाला तयार आहोत. त्यावेळी महाराजांनी या 4ही ख्रिश्चन धर्मगुरूंचं मुडकं छाटलं आणि त्यांचं सरकलम करून ते पोर्तुगीज व्हॉइसरॉयला पाठवून दिलं. साधारणतः 14 नोव्हेंबरला पोर्तुगीज व्हॉइसरॉयला ही 4 मुंडकी मिळाल्या पोर्तुगीज व्हॉइसरॉय त्याच दिवशी त्याने काढलेला हुकूम मागे घेतला आणि पोर्तुगीज व्हॉइसरॉय म्हणायला लागला की गोवा सगळ्यांचा आहे. गोव्यामध्ये ख्रिश्चन, हिंदू, मुस्लिम सगळे गुण्यागोविंदानं राहू शकतात. गोव्यावरती फक्त ख्रिश्चनांचा अधिकार नाही. म्हणजे महाराजांनी एक तडाखा दिला. गोव्याचा कट्टर ख्रिस्ती व्हॉइसरॉय सुद्धा लगेच सेक्युलर झाला. हा महाराजांचा दरारा होता.
पोर्तुगीज व्हॉइसरॉयनं महाराजांना पत्र पाठवलं आणि सांगितलं की आम्हाला आता तह करायचा आहे, आम्हाला हे प्रकरण जास्त वाढवायचं नाही. त्यावेळी मग पोर्तुगीज व्हॉइसरॉयनं त्याचा रामोजी शेनवी नावाचा एक वकील महाराजांच्याकडे पाठवला. महाराजांनी मग सखोपंत नावाचा आपला वकील पोर्तुगीजांच्याकडे पाठवला. या दोन्ही वकिलांनी म्हणून मग जो काही तह तयार केला, या तहावरती मग महाराजांच्या वतीनं आणि पोर्तुगीजांच्या वतीनं सह्या झाल्या. आणि 2 डिसेंबरला महाराजांनी म्हणजे 2 डिसेंबर 1667ला महाराजांनी ज्या 1300 लोकांना पकडलेलं होतं, ज्यामध्ये स्त्रिया, मुलं, पुरुष सगळे होते, या सगळ्यांना सोडून दिला. त्यांच्याबरोबर जी गोर ढोरं होती त्यांना देखील सोडून दिला. त्याचबरोबर त्यांनी पोर्तुगीजांना अट घेतली की पुढे या पोर्तुगीजांनी कधीही लखम किंवा केशवाला अशा कुठलाही बंडखोरांना जे महाराष्ट्रात बंड करतात यांना आपल्या राज्यामध्ये शरण द्यायची नाही. आणि यांनी कुणीही मराठ्यांच्या राज्याला जर भविष्यात त्रास दिला तरीही पोर्तुगीजांची गाठ मराठ्यांची आहे हे देखील त्यांनी सांगितलं आणि हे पोर्तुगीजांनी मान्य केलं. पण महाराजांची ही स्टाईल होती. महाराजांनी पोर्तुगीजांच्या त्या धर्मांतराचा प्रश्न एका झटक्यात सोडवला आणि तो सोडवला म्हणून आज गोव्यामध्ये हिंदू शिल्लक आहेत. हा कोंदे साऊ विन्सेंटे नावाचा जो पोर्तुगीज व्हाईसरॉय होता तो मात्र 1668लाच वारला. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराज हयात असेपर्यंत, संभाजी महाराज हयात असेपर्यंत गोव्यामध्ये विशेषतः बार्तेसवाडी या प्रांतामध्ये धर्मांतराची प्रकरणं जवळजवळ बंद झाली. जोपर्यंत महाराज आणि संभाजी महाराज होते तोपर्यंत गोवेकर पोर्तुगीज मराठ्यांच्या हिंदूंच्या नादाला लागले नाहीत. हा महाराजांनी टिकवलेला दरारा होता. अर्थात त्याच्यानंतर मात्र पोर्तुगीजांनी परत एकदा त्यांची जी पूर्वीची पद्धत होती इन्क्विजिशन ती चालू ठेवली. पण महाराज जिवंत असेपर्यंत मात्र पोर्तुगीजांनी हिंदूंच्याकडे मान वर करून बघितली नाही. ही होती महाराजांची ताकद. पोर्तुगीजांच्या बरोबर महाराजांचा झालेला हा झगडा, ही जी लढाई होती, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय? गोव्यामध्ये आज जे हिंदू आहेत त्यांच्याबद्दल तुमचं मत काय? ते कसे टिकले असतील? संभाजी महाराजांनी पुढे जो लढा दिला या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि असेच महाराजांचे नवनवीन ऐतिहासिक व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक नक्की करा. जय भवानी, जय शिवाजी.